नमस्कार. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्याच्या कसबा पेठेत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. देवस्थानच्या जमिनीची खरेदी विक्री बंद, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती. नाशिकच्या सिडकोत हिंदू विराट सभेत झळकले गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो. आणि कोल्हापुरातील टाकवडेत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवल्याने मोठा तणाव. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुण्याच्या कसबा पेठेतील फडके हौद चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराज यांच्या 12 फुटी मूर्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. शिव पार्वती विवाह सोहळा या जन्मोत्सव सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलाय. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे असं आवाहन आयोजक किशोर उर्फ राजेंद्र तडवळे यांनी केलंय. आज छत्रपती संभाजी महाराजांची 369वी आज जन्मोत्सव दिन आपण साजरा करीत आहे. त्यानिमित्त आपण शिवपार्वती विवाह सोहळा केलेला आहे. माझं एवढंच सर्व हिंदुस्थानातील सर्व बांधवांना सांगण्यात येईल की 14 मे ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सर्व घराघरात प्रत्येक ठिकाणी ही झाली पाहिजे. राज्यात देवस्थानच्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर यापुढे बंदी घालण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी अनेक वर्ष देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी कायदा करून विशिष्ट रक्कम भरून शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा सुद्धा निर्णय विधिमंडळात झालाय. त्यामुळे यापुढे देवस्थान जमिनीची खरेदी विक्री करता येणार नाही. महसूल मंत्र्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलंय. काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेल्या निर्णयामुळे या राज्यामध्ये जोपर्यंत राज्य शासनानं त्याच्याबद्दलचं देवस्थान जमिनीच्या बद्दलच्या प्रत्यक्ष कायदा अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही जमिनीची खरेदी विक्री होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. अतिशय महत्वपूर्ण, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा हा निर्णय झालाय. मनापासून मी राज्यातल्या तमाम लाखो शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय महसूल मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नाशिकच्या सिडकोमध्ये आयोजित हिंदू विराट सभेत काही युवकांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांना याविषयीची माहिती समजताच त्यांनी तत्काळ तिथे दाखल होत चौकशी सुरू केली. नाशिकच्या सिडको भागात आयोजित हिंदू विराट सभेत आमदार गोपीचंद पडळकर बोलत असतानाच या सभेत उपस्थित एका मुलानं कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हाती घेऊन त्याचं समर्थन दर्शवलंय. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सभेला उपस्थित नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली आहे. कोल्हापुरातील टाकवडे गावात शिवप्रेमींनी विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात हटवल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ टायर पेटवून शिवप्रेमींनी आंदोलन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे गावात शिवप्रेमींनी विनापरवाना छत्रपती शिवरायांचा पुतळा एका चौकामध्ये बसवला होता. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्यात आलाय. या प्रकरणी शिवप्रेमी, पोलीस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली. मात्र बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवलाय. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिलाय. यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित
कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत, पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। देशाच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर या विशेष लष्करी कारवाईच्या यशानंतर संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय। या यशाचा गौरव करण्यासाठी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वात अंबाजोगाई शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले। ही रॅली अंबाजोगाईतील प्रमुख रस्त्यांवरून अत्यंत शिस्तबद्ध आणि देशभक्तीनं भारलेल्या वातावरणात काढण्यात आली। रॅलीमध्ये शेकडो नागरिक, युवक, विद्यार्थी आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। पुण्याच्या वानवडीतील महात्मा फुले सभागृहात वाहतूक पोलीस प्रशिक्षण सांगता समारोह मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी पुणे शहर वाहतूक पोलिसांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। सहाय्यक पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांनी वाहतूक पोलिसांना मार्गदर्शन केले। एकूण 18 सत्रात हे प्रशिक्षण संपन्न झालंय। सदर प्रशिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल्स, मानसोपचार, मोटार वाहन कायद्याचे प्रशिक्षण व त्यांचे नियमन याविषयीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। ग्लोबली जे बेस्ट वापर टेक्नॉलॉजीचे होत आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये ते आम्ही स्टडी करत आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याचे कशा प्रकारचे त्यांना मिरर पुण्याचे स्थितीत करता येते याबद्दल ऑलरेडी आमची एक कन्सल्टंट नेमण्यात आलेली आहे आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हे प्रकल्प शासनाने मंजूर केलेली आहे इन प्रिन्सिपल आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आमचे मॉडर्न सिग्नल्स राहील, जंक्शन्सवर कशा प्रकारचे प्रॉपर इल्युमिनेशन असतील, रोड मार्किंग्स असतील, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असतील, मेसेजिंग व्हेरिएबल मेसेजिंग सायनेजेस असतील, अशा प्रकारचे हार्डवेअरची दृष्टिकोनातून शहराचे 500 जंक्शन्सला ट्रान्सफॉर्म करायची या प्रोजेक्ट अंतर्गत संकल्पना आहे आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरचे वापर करून त्यामध्ये व्हेकल काउंट्सचे स्टडी करून रडार बेस्ड, लेझर बेस्ड, कॅमेरा बेस्ड सगळे क्लासिफिकेशन बघून सिग्नल्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापर करून सिग्नल्स ऑटोमेटेड टायमिंग्स देतील अशा प्रकारचे हे प्रकल्प ऑलरेडी सुरू म्हणजे त्याचे वर काम सुरू झालेली आहे। मला विश्वास आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी आणि लेखन आकलन कौशल्य वाढावं या उद्देशानं पुणे बाल पुस्तक जत्रेचं आयोजन करण्यात आलंय। ही जत्रा 22 मे ते 25 मे या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे अनुभवता येणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे। शाळेला सुट्टी आणि पुस्तकाची गट्टी या थीमवर आधारित एक अभिनव उपक्रम पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव, नॅशनल बुक ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका आणि संवाद या संस्थांच्या सहभागातून एक पुणे बाल पुस्तक जत्रा हा कार्यक्रम पुण्यात होतोय। या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलं आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले खेळ, आपली पद्धती विसरत चाललेल्या आहेत आणि एका अर्थाने डिजिटल युगाकडे जात असताना या गोष्टींचा विसर पडू नये। मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये या सगळ्या गोष्टींचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं। हा हेतू ठेवून
पुणेकरांसाठी एक मोठी संधी, एक मोठी परवडी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. माझी विनंती आहे पुणेकरांना की अत्यंत मोफत पद्धतीने होणाऱ्या या पुणे बालपुस्तक जत्रेमध्ये आपल्या मुलांना घेऊन या. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. घरावर ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात 20,000 रुपयांची मागणी या हवालदारानं केली होती. अखेर लाच स्वीकारताना रंगेहात पकडून या हवालदाराला अटक करण्यात आली. राजेश निळकंठराव भजने असं लाचखोर हवालदाराचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या उद्योजकाच्या घरावर 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यात दरोडेखोरांनी 40 किलो चांदी आणि 8 किलो सोन्याची लूट केली आहे. संतोष लड्डा असं या उद्योजकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. वाळूज MIDC पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मारहाण केल्याचा राग डोक्यात ठेवून धुळ्यातील थाळनेर येथील एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. उमेश उर्फ राहुल चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन बालकासह नरडाणाच्या 3 LCB व थाळनेर पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेत गजाआड केले. घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव, दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चौघांनीही मागील वादातून काटा काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिनांक 5/5/25 रोजी पोस्टे थाळनेर येथील गारताड शिवारामध्ये एका इसमास रुमालाने गळावरून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते. त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता. अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मयताची ओळख पटवण्यासाठी 4 टीम तयार करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती. त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाणा येथे मजुरी काम करत होता. आणि त्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.